बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ. आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा. आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत. संपर्क क्रमांक 9011400903. एक वेळ अवश्य भेट द्या. बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार. शेतकऱ्याच्या गळ्याभोवती फास. तो दोरीचा नव्हता, तो सावकारीचा होता. आजची बातमी फक्त आत्महत्येची नाही. आजची बातमी आहे सावकारीच्या त्रासानं मोडून पडलेल्या एका कुटुंबाची. कर्जत तालुक्यातील मांदळी गावच्या शिवारात गौरीशंकर महादेव मंदिराजवळ वनविभागाच्या हद्दीत लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत चंद्रहास गेणवा पांडुळे वय 51 वर्षे यांचा मृतदेह आढळून आला. चंद्रहास पांडुळे, शेतकरी, दूध व्यवसाय करणारा, कुटुंबाचा आधारस्तंभ. लहान भाऊ सांगतो, आम्ही एकत्र कुटुंबात राहत होतो. शेती, दूध व्यवसाय सगळं चंद्रहासच पाहायचा. पण या सगळ्या मागे एक सावली होती, खाजगी सावकाराची. सुमारे 18 महिन्यांपूर्वी घुमरी येथील खाजगी सावकार प्रशांत दादासाहेब अनभुले याच्याकडून 1.5 लाख रुपयांचे कर्ज घेतले. भाऊ म्हणतो, 1,45,000 रुपये आम्ही 2 महिन्यांपूर्वीच व्याजापोटी रोख परत केले होते. तरीही सावकार थांबला नाही. फोनवरून धमक्या, पैशांसाठी दमदाटी, माणसं सोडलीयत अशी भाषा. 8 जानेवारी 2026 सकाळी 11:30 वाजता चंद्रहास म्हणतो, सावकार फोन करून पैसे मागतोय, दमदाटी करतोय. आणि त्यानंतर तो घरातून बाहेर पडतो. सायंकाळ झाली, फोन बंद. रात्र झाली, भाऊ परतलाच नाही. आणि त्याच रात्री लाल रंगाच्या 4चाकी गाडीतून सावकार प्रशांत अनभुले घरी येतो. तुमचा भाऊ अजून 1.5 लाख देणं आहे. आम्ही त्याच्यामागे माणसं सोडली आहेत. पैसे नाही दिले तर उचलून नेऊ. ही भाषा एका शेतकरी कुटुंबाला समोरासमोर ऐकावी लागते. दुसऱ्या दिवशी शोध, नातेवाईक, गाव, सगळीकडे चौकशी. आणि दुपारी मन सुन्न करणारी बातमी येते. चंद्रहास पांडुळे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून माझ्या भावानं आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूस प्रशांत अनभुलेच जबाबदार आहे. हा केवळ एक मृत्यू नाही, हा इशारा आहे. खाजगी सावकारी अजूनही कशी सुरू आहे? शेतकरी मरतोय पण सावकार मोकाट कसे? धमकी दिल्यावर कारवाई उशिरा का? आज चंद्रहास गेला, उद्या कोण? ही आत्महत्या नाही, हा व्यवस्थेवरचा आरोप आहे.